ती असते समुद्रातली, ती माती निघून जाते. आता आपण कांदा टाकूया. कांदा जरा जास्त घ्यायचा, म्हणजे काय होतं की ओशटवास कमी होतो, मच्छीचा ओशटवास कमी होतो. वारा येऊ नये म्हणून मागे मी पत्रावळी लावलेली आहे इथे. कांदा थोडा परतून घ्यायचा आहे. कांदा 2 मिनिटं चांगला परतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आता आपण त्यामध्ये थोडी हळद घालू आणि थोडं लाल तिखट घालू. लाल तिखट हे आवडीप्रमाणे आहे, पण मच्छीला तिखट जास्त लागतं. हे आपण हलवून घेऊ. आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालू. मच्छीला टोमॅटो घातल्याने पोषकपणा कमी होतो आणि जरा आंबट गोड चव चांगली वाटते. मीठ घातलं. थोडासा फ्लॉवर होता तो घातला. भाजी घातली मच्छीमध्ये की खायला बरं पडतं पोळी बरोबर वगैरे. रोज आपण साधा जवळाच करत असतो, आज मी भाजी घालून करते. टोमॅटो 1 मिनिट परतला. त्याच्यामध्ये असं साईडला केलं आणि इथे तयार आलं लसणाची पेस्ट घालते, म्हणजे आलं लसूण हे थोडं जास्त लागतं ना म्हणून. आता आपण हे त्यात परतून घेऊ. एक मिनिट परतला आपण. आलं लसूण मी झालं आहे. आता आपण त्यात घेवड्याची भाजी घालू. थोडी थोडी उरते जेवण करत असताना, ती मी अशी मच्छीमध्ये वापरून टाकते. आता हे आपण 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून शिजवून देऊ. भाजी शिजली. भाजी शिजायला आपण झाकणीवर पाणी ठेवून देऊ. 2 मिनिटं शिजवून देऊ, वाफ येऊ दे. झाकणी काढूया. ही भाजी अर्धी थोडी शिजलेली आहे. आता थोडं लाल तिखट आपण अजून घालू, मच्छीला जास्त लागतं. आता त्यामध्ये आपण जवळा घालूया. ह्या जवळ्याला मी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं, थोडासा लिंबू टाकला होता त्यामध्ये, म्हणजे मॅरिनेट करून ठेवलेलं फ्रीजमध्ये. आपण हलवून घेऊ. नुसता जवळा करतात. तुम्हाला घेवड्याची भाजी नसेल घालायची तुम्ही नका घालू, पण नुसता जवळा करतात. तुम्ही 1 मिनिट गॅस फास्ट ठेवलेला आहे. असा ओशट वास येतोय त्याचा, पण मत्स्याहारी लोकांना तो वास छान वाटतो. आता आपण त्यामध्ये वाटण घालू. हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसूण आणि कोकोनट खोबरं. असं घरामध्ये जो मसाला असेल ना हिरव्या मिरचीचा, तो घालायचा. कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण, थोडंसं मीठ. आता आपण हा शिजायला ठेवू. त्याच्यावरती आपण हे 2 कोकम घालत आहोत. त्याचे छोटे छोटे तुकडे केले, ते इकडे तिकडे टाकले आणि ते कोकम आगळ आहे. अशा रीतीने आता हा छान झालेला आहे. कोकम आगळाने त्याला छान रंग पण येईल आणि असा सुंदर लागेल. आता हा शिजायला म्हणून आपण त्यात थोडंसं पाणी टाकू. गॅस फुल आहे. आता हे जे गरम पाणी झालेलं होतं ना, तेच आपण टाकणार आहोत. हे पाणी थोडंसं लिप्त होईल याने आणि ते छान लागेल चवीला. 2 मिनिटे मोठा गॅस आणि 3-4 मिनिटं स्लो गॅस. माझ्याकडे हा मच्छीचा मसाला आहे, तो मी 1 चमचा टाकत आहे. आता छान वाफ येते. छान रटरटला आहे रस्सा. हा इतक्या नॉर्मल चवीचा असतो. जर तुम्हाला पाणी आटवायचं असेल तर तुम्ही पाणी आटवू शकता. पाणी आटवलं की हा एकदम सुका होईल. त्याच्यासाठी असं थोडंसं हलवावं लागतं.